काय काय सांग तू काय बघतो यावर काय बघणार आहे? अरे हा काय उपाय लावला. काय काय अरे दिल्ली जवळ एक बाबा आहे. हा सांगतोय बाबा आहे एकदम चमत्कारी बाबा. हा सांगतोय अरे यो बाबा हा. तुम्ही कुठं जाऊन पाणीपुरी खाल्ल्यानं तुमचं कल्याण होतंय ते सांगतोय. अरे की म्हणजे नुसतं जायचं आणि पाणीपुरी खायची तर आपलं कल्याण होणार. काय मजा आहे, मजा भारी अरे आहे. एवढंच नाही हा. तुम्ही कुठल्या कलरची चड्डी घातली आणि तुमचं कल्याण होतंय ते मी सांगतोय. अरे भारी भारी बाबा आहे. हे बाबा आहे. पण मग मी काय म्हणतोय दिल्ली लई लांब झालं. दिल्लीला जायचं का काय करता? मी काय म्हणतोय आता जवळपास भागात जायला बघ. भागात बघ. भागातला आहे. नाशिक जवळ एक बाबा आहे. घरात आहे तुझ्या नाशिक. हा? नाही का जवळ बघ ना मी जवळ बघ. अजून जवळ नाशिक पाहिजे. काय म्हणतात दिल्ली काय जवळ बघ ना आता. काय जवळ आहे आपल्या रत्नागिरीत एक बाबा आहे. नानीचं गाव आहे की तुझ्या रत्नागिरी. अरे रत्नागिरी बी लगा म्हणतात लांब झालं नाही. बघ जवळ बघ ना मला. तुला रत्नागिरी काय नाही काय दिल्ली काय म्हणतोय नाशिक काय म्हणतोय रत्नागिरी काय म्हणतोय आता जवळ भागात काय नाही काय बघ बघ आता मात्र आपल्या जवळच आहे. जवळ आले. अरे अबे बाबा बघ कुठला? पलीकडच्या डोंगरवाडीत एक बाबा आहे. कुठे पलीकडच्या डोंगरवाडीत एक बाबा एकदम चमत्कार आहे. डोंगरवाडी हा. ती परार द्या अरे त्या पलीकडच्या डोंगरवाडीतच आहे. ते ओसाड ह्याच्यात कुठला काय आठवण म्हणतात तिथे कुठे काय असणार अरे अबे ते काय लिहिले हा. ह्यो बाबा साधा सुद्धा नाही. अरे मरता काय सांगतोस मरता आता तोच बाबा असणार आहे काय डोंगर बाबा काय असतो लेका असं कधी अंगामध्ये कधी चमत्कार करता आला की नाही हिमालयात जाऊन तपस्या करायला लागते तेव्हा कुठं लेका चमत्कार करता येतं या तुझ्या डोंगरवाडी बाबाला काय तसं तसं काय बाबाला साधा वाटला? एवढा बाबा सांगा मला. मग हा बघ त्याचं प्रोफाईल आहे इथं. काय बाबा अरे हिमालयात जाऊन 700 वर्ष तपश्चर्या केल्या बाबा. दिवस 700 वर्ष. 700 वर्ष हा. ठीक आहे, 700 वर्ष तुझा आवाज आला तर माझा बाजार पडला 700 वर्ष कोण टाकता येईल काय झालं सांगतो अरे, अरे, 700? हा. हे एका जन्माचं नाही रे. एका जन्माचं नाही गेल्या 7 जन्माचं मिळून कॅल्क्युलेशन आहे ते. तरी पण एका 700 होत नाहीत रे आपण तुला जर पडत नसलं हा, हा. तर आता आपण जाऊया डोंगरवाडी. कुठं अंधार एवढा अंधार मध्ये कसलं काय असतं गावा पाहिजे अरे मग या हे जाऊन गेलेलं नाही आहे. अरे जिओ आहे आपल्याकडे. जिओ काय घेणार आहे आपल्याला अरे या जिओ चालू केलं की नाही हा, हा, हा. तुम्हाला कुठं जायचं ते ठिकाणाचं फक्त नाव टाकायचं. बर किती वेळ लागणार हा. कसं जायचं सगळं सांगतो यार. सगळं सांगतोय होय. दुसरं अटकलं की हा, बघ, टाकून टाकू. बघ बघ हा हा, काय हा, बघ आता तर आपल्या गाडीने गेलो हा. 20 मिनिटात पोहोचतोय. 20 मिनिटात पोहोचतोय. हा. अरे वा 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 मग जाऊया आता जाऊया. होय होय जागा मावशी कशाला चल जाऊया तुला काय मोबाईल ठेवला का त्याचा कॉल पाहिजे का आपल्याला हा चल चल काय लहानपणी आलतो बघ याच्यामध्ये डोंगरवाडीमध्ये तो काय नव्हतं बघ खूप दिवसांनी आलो बघ खेळायला तो मग तो बघितलं हा. अरे मागला टायमात डोंगरवर जातो तो काय नव्हतं सगळं दुसरं रान वाढलं होतं हा तो बघितलं तुम्हाला काय बघता काय झाडी काय डोंगर काय मठ ओके झालंय सगळं पण मी काय म्हणतो बघ ना हा. बाबा कोण दिसत ना तुझा अरे बाबा इथं कमान आहे म्हणलं इथं आज घर असणार भारी बाबा. भारी झालं बाबा येऊ मग मी बाबाला बघतो जरा. बघ 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 जय हो. जग्गू बाबा की 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 जय हो. अरे बाबा आले. बाबा आले. बस. माझ्याकडे नाही माझा मोबाईल साधा आहे त्याच्याकडे नाही ते. अरे काय तुझ्याकडे नाही? ते व्हॉट्सअप माझ्याकडे काय अरे. नाही हो माझा साधा मोबाईल आहे अरे व्हॉट्सअप नाही वत्सा म्हणलं मी वत्सा. काय म्हणला वत्सा. वत्सा म्हणजे अरे वत्सा म्हणजे बाळा बाळा म्हणजे लेकरा वत्सा म्हणजे बाळा बाळा क्या बोलतो बाळा मी पण मला बाळा म्हणतो काय बाबा अरे अरे विसरलास का? काय, काय? बाबांची 700 वर्षांची तपश्चर्या. हं. अरे बाबांच्या दृष्टीनं आपण सारी लेकरच आहे. हा जो 700 वर्ष तपस्या केलेला हं. एकदम चिकून दिसतोय बाबा पण योग चमत्कार काय वाटत नाही बाबा मला अरे अरे मी 700 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आलेला बाबा आहे कोणाला कोणी आणि- वाटत नाही. हा, बघ. हा, काय बघू? अरे तुला जेव्हा हिमालयात गेलो तेव्हा सिद्धी प्राप्त झाल्या मला हो सिद्धी दैवी शक्ती हो, अशा देवा शिकले. आणि या हिमालयात जाऊन हा, हा. अनेक चमत्कारांच्या सिद्धी प्राप्त केलेला असा बाबा आहे मी. बोल 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 कसं काय ते वाटत नाही मला चांगलं बघून तुझ्यासारख्या मूर्खाला हा. चमत्काराची सिद्धी दाखवल्याशिवाय हा, हा. अशा माणसावर महापुरुषावर विश्वासच बसणार नाही कसं बघायचंय काय? तुला काय बघू? बघ इकडे हवेमध्ये बघ हवेत काय बघायचं आणि हवा बघ दिसते काय हवा सरळ दिसते. बघ, हवा सरळ दिसते. बघ. हवा बघ. दिसते. हा अरे बोला जग्गू बाबा की जय हो. जग्गू
जगबाबा की अरे हा माझा चमत्कार मला बाबा हा तुला माझ्या भेटीची भेट वस्तू म्हणून घे थँक्यू काय करायला अरे कसं काय नक्की बाबा अरे तू काही माफ दिलं होतंस काय नाही मग बाबांचा आशीर्वाद आहे ठेवून घे मी काय करतो बायकोला देऊन टाकतो बायको तेवढी खुश होईल थँक्यू वहिनी अरे वहिनी कुठली काढली मला म्हणजे ही मिसेस बाबा नव्हा आम्हाला संन्यासाचं एवढं माहित नाही तुला मला सगळ्या असतात की होय. असं कसं होय, होय, होय. सगळ्या सगळ्या असतात की बरोबर. मग बुवा तिथे बाया काय करत असतात काय करत असतात अरे ती त्यांची शिष्य आहे कोण आहे शिष्य आहे शिष्या कोण आहे म्हणलास शिष्या अरे ती- भारी आहे की बाबा याला नाही मिस्या पण हा शिष्या पण ही बाबा जेव्हा काय करते काय करते अरे मग बाबा अरे बाबाला शरण आलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला बाबा आपल्या चमत्काराची सिद्धी दाखवत असतात ही मला शरण आलेली कन्या आहे. काय म्हणताय त्यामुळे हिलाही माझ्याप्रमाणे चमत्कार करता येतात काय अगदी, अगदी. काय त्याच्यात काय दाखवायचंय तुला बघू तरी एवढं शिष्या. मी काय करणार मी काय शरण करणार आली होय आणि बघ ती काय करते अल्लाह बोलले, अरे आता कशाला बोलतोय? काय करते पेटवा कुठे करायला लागली ही म्हणतो बघ हं? माझ्या सिद्धीमुळे तुला काय दैवी शक्ती मिळाली आहे बघ हं? हो, हो, अरे बापरे. तुझ्या बापाने जाळ घातला. अरे भारीच आहे. बाबाने भारी आहे. अशी तू भारी आहे. पण एवढं कमी काय केलं त्याला? अरे, अनेक चमत्कार माझे सगळे शिष्य करतात अजून एक चमत्कार बघायचा तुला होय, 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 बघा. बरं. शिष्या हं, शिष्या. हे ती वस्तू इकडे हे भारी. काय बघू माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे हा हा काय वस्तू आहे कळते तुला फाळकुट आहे अरे फाकूड म्हणजे लाकूड आहे बरोबर आहे रे हो लाकूड त्या आहे. लाकडाला एक आकार आहे आता कसला आकार आहे प्रश्नचिन्ह आहे हा, प्रश्नचिन्ह शाळेत गेलायच वाटतं थोडा तरी हे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह तुझ्या हातावर तोलता येते का बघ तुला बोलायचं म्हणजे हातावर तोलायचं म्हणजे हातावर असं पेलायचं त्याला काय अवघड आहे काय झालं बघा हे काय अरे एका बोटावर पेलायचं दुसरं बोट नाही लावायचं एकच बोट. हा हा सोड ते कसं शक्य आहे कसं काय? अहो बाबा, अहो इकडे वजन जास्ती आहे इकडे कमी आहे पण कसं करायचं पण हा, म्हणजे साधी गोष्ट हा. आहे या प्रश्नचिन्हाचं पुढे वजन जास्त आहे हो. तरीही हा. ही शिष्या मला शरण आल्यामुळं हा. माझ्यातली सगळी दिव्य शक्ती मी हिला दिलेली आहे बरं. आणि त्यामुळं हा. हे प्रश्नचिन्ह सहजपणे ती हाताच्या बोटावर तोलू शकणार आहे ते कुठं तुम्हाला आहे? हा ती कशी? अरे हे प्रश्नचिन्हच नाही हा. तर या प्रश्नचिन्हाच्या पुढं हा. आपण अजून जरी जास्त वजन दाखवलं हा. लावलं हा. तरी पण सहजपणे ती तोलू शकेल कशी तोलेल आता तू तू काय काय करणार? करणार? या प्रश्नचिन्हाचं पुढचं वजन जास्त होय. आहे आता मी काय केलं हा. काय वजन आणि वाढवलं. वजन आणि वाढवलं होय. मला ते बोलेल का अहो कसं तोडला नाही, नाही पण मी या शिष्याला माझा आशीर्वाद दिल्यामुळं हा. ती मला शरण गेल्यामुळं बर. ती काय करणार आहे काय? हे प्रश्नचिन्ह सहजपणे तिच्या हाताच्या एका बोटावर तोडून दाखवणार आहे शिष्याला एका पुढं बोटावर? कर हा हे बघ अरे हो. बोला जगबाबा की जगबाबा की जगबाबा भारी, 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 भारी बाबा लावले, बाबा बी भारी आहे, शिष्य बी भारी आहे. मी काय म्हणतो पण मी असतो बिझी बर. मला त्यासाठी तुला माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आपण माझी वेबसाईट हा. आहे त्या वेबसाईट वर माझा ईमेल आयडी आहे हा, चालेल. त्या ईमेल आयडी वर तू मेल कर हा, चालेल. किंवा एक काम कर हा. माझा फोन नंबर देतो तुला हा. एक कार्ड देतो हा. या कार्ड मधून नंबर आहे हा. त्यावर कॉल कर हा. हा. व्हॉट्सअप आहे ना हो यार? अरे तिचा नाही माझा नंबर आहे तो हा. मला कॉल करून सांग आणि मग त्यानुसार आपण ठरवू. होय, 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 होय. कल्याण होय, वस्तू. होय, कल्याण. कल्याण बोला जगबाबा की जगबाबा की मर्दा यो बाबा आपण शोधून काढला होता ते मोबाईल काय इंटरनेट होय. वरून त्या बाबाला आपण शोधून काढला आपण बाबाकडे गेलो होय. मर्दा आपण आपलं काही कल्याण करून घ्यायचो हा. काहीतरी असं आपल्या घरावरती असं पैसा पोच किंवा असं जुनाचा हांडा कुठे मग बघायचं हा. ते दिलं सोडून मारता त्याला गावात बोलवून असं लोकांना पण घरी काय करायचं तुला हे बरोबर काय? आहे बाबा बाबा गावात येणार तू बोलव मला ते येणार का अपॉइंटमेंट ते येणार नाही बाबा अरे लोकांना चमत्कार करून दाखवणार ए बाबा घरी गेले चमत्कार करून दाखवतोय. हा. अरे मग चमत्कार केला हा. लोक नमस्कार करणार अरे कुणी बी चमत्कार बघितलं केलं की नमस्कार करतोय काय असं ते 5,000 रुपयाची दक्षिणा मी देणार बाबाला पण देणार की देणार की अरे मग बाबाचा फायदा होणार हं? आणि बाबाचा एकदा फायदा झाला की मग बाबा आपला फायदा करणार हा? होय अरे एवढा सिद्धी असलेला बाबा हा जरा पैशाचा पाऊस पडतोय तो होय
ज्याला गुप्त खजिना कुठे सापडतं बरोबर. त्या माणसाला लोकांच्या 5,000 रुपयाच्या दक्षिणेमध्ये काय रस असणार आहे? हा? अरे हे बाबा लोक असा पैशाचा पाऊस हं. सोन्याचा हांडा हं. असल्या मोजात अडकत नसतात. मोहच्या लागत नसतात. होय मोहच्या लागत नसतात होय. ना? मग त्यांच्या बुद्धीत असं तो शिष्याचा जेवढा असतो तो कशासाठी असतोय? अरे त्या सगळ्या बाबांच्या लीला आहेत. कोण आहे? लीला लीला. त्याच्या मोहजाल काय म्हणतोय, लीला काय म्हणतो, दुसरं मोठं मोठं सगळं वापरतोस काय? मला काय म्हणायचं म्हणता? हा. पूर्वीचे संत काय म्हणायचे? काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. होय. म्हणजे शेतातल्या कामामध्ये होय. पिकांमध्ये तुमचा देव शोधा, कष्टामध्ये देव शोधा असं म्हणायचे. बरोबर. आजकालचे बाबा काय म्हणतात? आपुरुष भगवान आहे. हे काय भानगड आहे? काय प्रकार आहे ह्यो? बरोबर आहे. काय? आजी बाबा काय म्हणायचे? कष्ट करा, काम करा, शेती करा. आपण करतोय. आणि आताचे बाबा मला काम न करता पैसे मिळवून होय, 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 होय. देतात. तर त्यांना तुम्ही शरण काय जायचं. शरण जायचं? हा. मग आता आजीचे बाबा चांगले का आताचे बाबा चांगले? हायटेक हायटेक भारी भारी. हा. चांगलं बाबा. अरे म्हणून बाबाला आपण बोलवलंय होय, गावात. होय, हायटेक हायटेक म्हणजे मित्र नव्हे. केलं की? ए बाबा हायटेकच आपला बाबा आता बोलू हायटेक. तयारी करून बोला, बोला. बोला. आला की. बाबा की जय हो. कल्याण वस्तू कल्याण वस्तू. अरे बाबा आले. बरं, वत्सा म्हणजे बाळा मिळतं मला. बरं. रागात दिसतोयस तू. वय लय रागात आहे. अरे का पण काय झालं रागायला? काय झालं? हा परवा आम्ही दोघं तुमच्या मठामध्ये आलतो. आठवते का? बरोबर, आला होतो इथे. मठात आलो होतो. तुम्ही आम्हाला चमत्कार करून लावला हा, सा. अरे ते तर काही दाखवत असतो. हा, चमत्कार करून मला ते सोन्याची चेन काढून दिला हवेतनं. हा, माझी भेट आठवण म्हणून. होय, मग तुझी आठवण म्हणून आणि तुझी आठवणची चेन घेऊन मी सोनारकडे गेलो. बरं. सोनार काय म्हणला माहिती आहे? काय म्हणला? सोनार म्हणला ही चेन खोटी आहे. सोन्याचं पाणी लावलंय त्याला. आता बोल. अरे बाबा. अरे हा. मला सांग हा. बाबा तुला पहिल्या भेटीत सोन्याची चेन कशी देतील? मग नाही देणार? नाही जेव्हा तू बाबाला कुर्ता शरण जाशील ना हा. तेव्हा तुला सोन्याने मिळवतील सोन्याने. असं पाच शरण जायचं. हा. जो मग तेव्हा देणार. अरे हा. शरण आलेल्या भक्तांना मी काही देत असतो. बरं. पहिल्या भेटीत थोडी देणार आहे. अरे हा. पण मला सांग, हा. तू ती चेन घेऊन सोनाराकडे कशासाठी गेलास? मी काय म्हटलं हा. म्हणजे माझा आपला विचार आहे, म्हणजे आपलं साधं आपलं माझं गणित. हा. मी म्हटलं की सोन्याची चेन मोडावी हा. आणि बायकोला एखादी साडी घ्यावी. हा. काय? ती चेन मोडावी आणि बायकोला एखादी साडी घ्यावी. चेन मोडून बायकोला साडी? होय, बायकोला साडी एखादी साडी घ्यावी म्हटलं बायकोला. एखादी साडी? होय, एखादी साडी. एवढी चेन मोडल्यावर एखादी साडी द्या? होय, एखादी साडी येते हा. अरे बरं झालं बाबा, मी लगीन नाही केलं ते. तुम्ही लगीन न करून संन्यासी झाला असा. याचं लगीन होईल ना. आणि आपलं डोळं बंद करून लगीन करून फसलो. डोळं बंद केलं की नाही काय दिसत नाही बघ. चांगलं काय वाईट काय काय कळत नाही बघ. अरे डोळे बंद केल्यावर तुझ्यासारख्या सामान्य हा. तुच्छ माणसाला काही दिसत तुच्छ? नसतं. हा, एवढीशा माणसाला काही दिसत अरे नसतं. बापरे, कुठलं मोठं हा. दिसतं. मग तुम्हाला दिसतोय ना डोळे बंद करून? अरे आम्ही सिद्धी पुरुष. हा. आम्हाला डोळे नजरेची गरज नाही. डोळे बंद करून सुद्धा आम्हाला सगळं ज्ञान होत असतं. काय सांगताय? हा. नाही नाही पटत. खोटं सांगतात काय डोळे बंद होत अरे नसतात. तू नेहमी माझ्यावर शंका घेतो. शंका नाही बाबा, मला तुमचं पटलंय म्हणून तुम्हाला बोलवलं नाही नव्हं. पण मला काय म्हणायचं डोळं बंद करून तुम्हाला काय दिसतंय होय? अरे पण त्या चमत्काराची सिद्धी आम्हाला प्राप्त आहे म्हणून तर आम्ही तुमच्यासारख्या भक्तांचं कल्याण करायला येतो. हो, पण नाही नाही डोळं बंद करून मला काय होत नाही. नेहमी तुला माझ्या चमत्काराची साक्ष दिल्याशिवाय माझ्यावर विश्वास बसत नाही. बघायचंय तुला? होय, बघायचं बघा डोळं बंद करून दिसतंय बघायचं शिष्या हा. दाखवूया ना. इथे जमलेल्या सर्व भक्तगणांचं स्वागत आहे. हा, हा, हा. आणि खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. होय काय? आणि साक्षात बाबांचं दर्शन तुम्हाला होतंय. होय काय? आणि इथून पुढे तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. होय, हा. तुम्हाला साक्षात बाबांचे चमत्कार बघायला मिळत होय, आहेत. होय. तुमच्या आयुष्याचं खरंच खूप कल्याण होणार आहे. तुमच्या जवळ जे काही वस्तू असतील ना हा. त्यांना जर बाबांचा स्पर्श झाला आणि त्या वस्तू तुमच्या आयुष्यात असतील तर अजून तुमचं कल्याण होणार आहे. त्याचाच एक साक्षात नमुना आपण इथे बघणार आहोत. काय होत आहे? तुम्ही शांत बसावं जरा. शांत आहे, काय बोलतोय? हा, कुठे होते बरं मी? इथंच होता की. हा तर तुमच्या जवळ काही वस्तू असतील ना आत्ता जवळ त्या वस्तू आपण इथे काय करणार आहोत, इथे सगळ्या वस्तू आपण बांधून ठेवणार आहोत. बरं, बरं, बरं. हा? आता बाबांचे आपण डोळे बांधणार हा. आहोत. तर डोळे बांधण्यासाठी कोणतरी एक जण या. तुमच्यापैकी कोणतरी या. हा, या 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 दिसतंय तुमचं कल्याण व्हायची तुमची इच्छा दिसते. हा लोक आलेले आहेत. बाबांचे डोळे बांधा. हा वस्तू कोण तुम्ही वस्तू घेता. आता मला अजून एक जण कोणतरी पाहिजे. हा तुम्ही या या या. हा?
धन्यवाद. तुमचं नाव काय? काय करणार आहोत? तुम्ही शांत बसा हो. साधू बाई. तर काय करणार ऋतुजा, यातली कुठली पण एक वस्तू अशी उचलून आपल्या सगळ्यांना दाखवणार. हा. बरं. बोलायचं नाही. हा. हा खूप महत्वाचा चमत्कार आहे. हा. त्यामुळे शांत पाहिजे आपण सगळेजण. हा. हं? एकाग्रतेने बसायचंय. हा. कुठली पण वस्तू उचलून हा. दाखवणार. एकमेकांना नाव सांगायचं नाही. हा. कुजबुज करून एकमेकांच्या कानात सांगायचं नाही. दरबारात जाताय वाटतं. चांगलाय जात जावा. तर काय झालं आता, ही वस्तू खाली ठेवली. ही हा. वस्तू तिने उचललेली आहे समजा. हा. ही वस्तू खाली ठेवली. आता हा. बाबांचे डोळे बांधलेले आहेत आपण. हा, बाबांचे डोळे उघडल्यानंतर हा. ऋतुजानं हा. कुठली वस्तू दाखवली होती आपल्या सगळ्यांना, हा. ती ओळखून दाखवणार आहे. समजलं? डोळे बंद करून बाबा. हा, डोळे बंद केलेले नको बाबा. डोळे नको. हे कोण बघितलं का? सरळ नाही पाहिजे बाबा. अहो, बाबाला काय सांगता? काय बाबा बोलतोय तुमचा बाबा. झालं? होय झालं डोळे कमी पाहिजे. शांत. तुम्ही जरा चांगले दिवस दिसताय. हा, तुमचं लवकर कल्याण होणार. हा, धन्यवाद. तुम्ही बसा. सगळे तयार आहात? बाबा तयार आहात? मला काय नाही. यातली कोणती पण एक वस्तू उचलून दाखवा. बाबा, कल्याणमस्तु. बघता हा. इथे साहेब समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत. हो हो हो. या वस्तूंपैकी एखादी वस्तू आलेल्या या शिष्यानं उचललेली आहे बरोबर. आणि हा. मला ती वस्तू दिसलेली नाही हो. असं तुला वाटतंय. पण कोण दिसलं? हा, तोंड तिकडं होतं, डोळे बांधलेले होते. होय, होय, होय. परंतु तुला मी जसं सांगितलं, हा. 700 वर्षे हिमालयात जाऊन तपस्या केलेला बाबा होय काय? आहे. सिद्ध पुरुष आहे. बरं, बरं. अनेक चमत्काराच्या शक्ती माझ्यामध्ये आहेत. बरं बरं. आणि त्यामुळं हा. डोळे बंद करून काय किंवा या हॉलच्या बाहेर काय बरं, हा. ते मला काही बरं, दिसतं. काय? आता ह्या ज्या निर्जीव दिसणाऱ्या वस्तू आहेत, हा हा. या वस्तू तुझ्यासाठी निर्जीव बरं. आहेत, माझ्यासाठी त्या निर्जीव नाहीत. बरं. त्या वस्तू माझ्या बरोबर बोलणार आहे हा? आणि सांगणार आहेत त्या ऋतुजानं ती कोणती वस्तू उचलली. बरं. तोपर्यंत तू फक्त बोलू नको. माझ्या साधनेमध्ये कोणताही अडथळा आणू नको. बरं बरं बरं. ह्या वस्तूपैकी कोणती वस्तू उचलली हे मी सांगणार आहे. बरं बरं बरं. हा, बोल बेटा, बोल. तू तुझ्या येऊन गेली इथं. हो, ठीक आहे. हा, सांग. बर, मला माहिती आहे ऋतुजी आलेली. ठीक आहे. हा, ठीक आहे. बर, गैरसमज होत आहे. होऊ दे, आपल्याला काय त्याचं. वेगळं काय? हा, हा. बोल. हा. ठीक आहे. होय. याला वाटतं मी ओळखू शकणार नाही. अरे ओळखणार. तो असाच माझ्यावर विश्वास नाही ठेवत. त्याला चमत्कार दाखवावा लागतो. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. ऋतुजानं ही वस्तू उचललेली आहे. जगू बाबा. बाबा की जय हो. बाबाजी काय पावर. होय, वस्तू देऊन टाकू, वस्तू टाकू, नको, नको, नको. काय कसळीच आहे का? लोखंडाची आहे का? अरे आता सगळ्यांची नक्की. आता हा. मी काय करणार आहे काय करणार आहे? तुझा हात समोर दे. हा. 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 ही सळी हा. तुझ्या हातातून आरपार घालणार ओ, आहे. ओ, बरं की बाबा, मी काय केलं होतं? ते बाबा बोलून काय मला मारणार नाही होता. का तू मरशील? ते सही मला घातलं होतं, त्याला नाही काय, मी बरं हा, की. म्हणजे तेच तुझ्यासारख्या सामान्य सहन. क्षुल्लक हा. माणसाला अशी एखादी छोटीशी टोकदार वस्तू जरी हाताला लागली हा, हा. तरी पण त्यातून रक्त येण्याची शक्यता हो, येण्याची आहे. शक्यता प्रचंड आहे. वेदना होण्याची शक्यता आहे. होणारच की. पण हा. माझ्यासारखा सिद्धी पुरुष हा, हा. ज्याला 700 वर्षांची तपश्चर्या केलेली हा, हा, हा. आहे, त्याला सगळ्या चमत्कारांच्या आसरा ज्यांच्याकडे घेतलेला हा, हा, हा. आहे, अशा पुरुषाला हा. अशा कुठल्याही टोकदार किंवा धारदार वस्तूने जखम होत नाही. काय म्हणतो? हा, बघायचंय तुला? हो बघ. नाही
ते काय करणार मग तुम्ही? हा, ही जी सळई हा. आहे ही सळई हा. मी हा. माझ्या शरीरातून हा. आरपार घालणार आहे हा. आणि हा. शरीराच्या एका नाजूक भागातून आरपार घालणार आहे. नाजूक भाग कुठला नाजूक भाग? जीभ. हो. जिभेसारखा अवयव तो नाजूक आहे त्यातून मी ही वस्तू आरपार घालणार आहे पण कदाचित त्यातून रक्त येण्याची शक्यता आहे होय, तर प्रश्न नक्की. आणि रक्त आले हा. तर तुला हा. किंवा समोर बसलेल्या काही जणांना हा. मूर्छा येण्याची शक्यता आहे. मूर्छा म्हणजे अरे मूर्छा म्हणजे त्याला शुद्ध हरपण्याची शक्यता आहे मूर्खा शुद्ध म्हणजे चक्कर येण्याची शक्यता आहे. होते हो सगळ्या सिस्टमचं काय आपल्या उभा करते काय करते? तरी हा. मी हा. मुलांना या मुलींना मूर्छा येऊ नये म्हणून हा, हा, हा. मुला समोर रुमाल धरतो हा. आणि ही जी सळई हा. ही सळई माझ्या जिभेतून हा, हा. आरपार घालतो हा. बघ समोर हा, हा, हा. मूर्छा सरळ लावेल. काय करणार आहे? हा, लाव, येऊ दे. हो. आई. हा, गेलं का रे? नाही. आई गं. शाला बापाला बाबा राहते की हे केलंच पाहिजे का बाबा हे? हा, अरे. हार पार. जिभेत तर फार हार फार. बोला, जग्गू बाबा की जग्गू बाबा की चला, चला, चला. जग्गू बाबा की जग्गू बाबा की बाबा काढा स्वतः आई गं. आतापासून तुला जाणून आहे होय, होय, होय. तुला माझ्याकडे काहीतरी हेतू असल्याशिवाय तू होय बाहेर बाबा, येणार होय बाबा. काय म्हणजे मला सांगा, बाबा काय करायला माहितीये काय? म्हणजे असं घरावर की त्याचा पैशाच बहुत नाही. का? घरात पैसा बहुत नको. शरीराला फायदा होणार त्याचा. नको. मी काय म्हणतो गुप्त खजिना असा सोन्याचा हंडा कुठे काय जरा मिळतं का मला एक सांगा की अच्छा, बाबा. तुला गुप्तधन शोधून पाहिजे होय, गुप्तधन शोधून पाहिजे बाबा. सोन्याचा हंडा शोधून होय, पाहिजे सोन्याचा हंडा पाहिजे. म्हणजे कष्ट करायला नको पण तू संपत्ती निर्माण करायला पाहिजे होय, बाबा. हे रे हरी खाटल्यावरी होय, टाकले बरी. होय, होय, बाबा मला केवढा आहे, बाबा बरोबर तू ओळखलं. आल्याबरोबर मला कळलं होय होतं. ना बाबा. अरे तुझ्यासारख्या सामान्य भक्तांचं कल्याण करण्यासाठीच मी या पृथ्वीत काय सांगताय आलो. बाबा बाबा बरं झालं ते. तुला मी तुझ्या आजूबाजूला कुठं गुप्तधन हा. आहे हे नक्की शोधून देईल काय सांगताय बाबा? पण त्यासाठी काही थोड्या किरकोळ विधी करावी लागतील इनको काय भरपूर विधी करूया, लाखो विधी हा. करूया. तुला आणि त्या विधीसाठी काही साहित्य लागेल ते साहित्य तुला जमा करावं हा, चालेल, लागेल चालेल. अच्छा, हे मी साहित्य आपलं लिहून घे मोबाईल आहे. हा. सगळे मोबाईल मोबाईल हा, हे लिहून हा. सांगा बाबा. 51 कोंबड्या गावन कोंबडे हा फक्त 51 कोंबड्या 7.5 बकरी हा 7.5 बकरी आणि अमावस्येच्या रात्री स्मशानातल्या काळ्या झाडावर बसलेल्या घुबडाचा डावा कान घेऊन यायचं अमावस्येच्या रात्री काळ्या झाडावर काळा हा घुबडाचा डावा कान घेऊन यायचं एवढं साहित्य घेऊन ये आणि आपण तो विधी करू बाबा मी काय म्हणतो हे मिळणं अवघड आहे होते काळा कुंभा अवघड आहे म्हणतोस. होय होय बाबा काय ते दुसरं उपाय बघा की. अरे त्याचे आपण पर्याय आपण ठेवलेले आहेत. काय पर्याय बाबा? माझे शिष्य हा. हे साहित्य जमा करतील ही नव्हं? हा, हो, हे शिष्य आहेत अजून काही शिष्य होय, होय. ते जमा करतील हा. पण त्यासाठी तुला थोडासा निधी खर्च करावा लागेल हो, आता करेल तुला की. जर सोन्याचा हंडा गुप्तधन हवा असेल हा, हा, तर हा. थोडासा निधी जमा करावा थोडा लागेल. दिवेल की बाबा एवढं काय ते. हा, मग त्यासाठीची अमाऊंट लिहून घे हा, मग लिहून घे. तुला हा. 2 लाख 2 लाख 22,000 22,000 200 200 22 रुपये 22 पैसे घेऊन यायचे एवढं हा. बाबा याला काय कमी नाही काय होणार काय नाही कमी होणार नाही तेवढं जमत असेल तर बघ हा. नाहीतर मी चालू नाही, बाबा तर किरकोळ करूया. बाबा करे करे बाबा करतो बरं, ठीक आहे. आज जरा घंटा मिळाला हो. सोन्याचा हंडा नाही सोन्याचे हंडे मिळणार हंडे त्याची निधीची व्यवस्था झाली की तुम्हाला कळव होय, होय, होय. तुझ्या भेटीला येतो. होय, 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 होय. कल्याण 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 बरोबर. तर अजून पॉर होईना लई उपाय केलं लई देवधर्म केलं तरी काय तिला पॉर होईना मी काय म्हणतो हा. आपला बाबा एवढा चमत्कारी आहे म्हणल्यावर हा. तो तिला पॉर देऊ शकेल की रे होय की. हा? आपण त्या बदल्यात त्याने तिच्या सासऱ्याकडनं हा. 5 लाख रुपये मागायचे आणि आपल्याला 2 लाख पाहिजे. तिला आपल्या ठेवून घ्यायचे होय की. हा? तिचा बी फायदा तिच्या सासऱ्याचा फायदा बाबाचा फायदा आणि आपला बी फायदा फायदा आहे. बघ, बघ, राणी कुठे आहे का बघ, तुला शोधून घेऊन ये बाबा बाबाला बोलू तुम्ही बाबा बाबा आज पैशाशिवाय झाले बघा गरज नाही घाबरायचं नाही बाबाला पूर्ण शरण जायचं बाबाला पूर्ण ऐकायचं मग बाबाचं कल्याण करणार तुला बॉर होणार काय काळजी करायची नाही बाबा आले, बाबा आले. बाबा जग्गू बाबा की जय हो बाबा बाबा. बाबा होय होय बाबा मी काय म्हणतो ही कधी आमच्या खालच्या आळीतली राणी आहे हो, मला माहिती आहे. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली अरे पुढचं मला सांगण्याची गरज सुद्धा नाही नाही काय बाबा माझ्या समोर आलेल्या भक्तांचे सगळे प्रश्न मी सांगतो बघितलं का? तिच्या लग्नाला 5 वर्षे झाली हा, हा.
हे गेले काही वर्ष प्रयत्न करतायत हा. परंतु तिच्या घरात अजून फूल उमललेलं नाही हो, फूल उमललेलं तिच्या नाही. संसाराच्या वेळीवर फूल उमललेलं होय, होय, नाही होय. आणि त्यामुळं हा. ती दुःखी होय, आहे बाबा. घरात सगळी सुख साधनं आहे हा, हा, हा. परंतु दुःखी आहे होय, होय, कारण होय. का तिला बाळ हवंय बाबा तुम्ही काय उपाय करू शकता काय तुम्हाला हा काय द्यायचं काय अरे हा. अशा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठीच तर आम्ही या पृथ्वी तलावर आलोय काय सांगताय बाबा बरं झालं बरं झालं सहजपणे आपण हिला बाळ म्हणून करून देऊ हो, शकतो सहज दिलं पण बाबा. हा, हा. त्यासाठी हा. काही विधी करावी लागतील काही पूजा करावी लागेल हा बाबा करा की विधी करायची काय होतं आणि हा. या नाजूक प्रसंग या नाजूक गोष्टी होय काय? आहेत या विधी या अशा तुमच्या सगळ्यांसमोर करता येणार आम्ही नाही सगळे डोळे करतील हा नाही मला हा. पुढं माझ्या बरोबर वैयक्तिक भेटावं लागेल होय. मला शरण गेलं पाहिजे हा. मी ज्या गोष्टी सांगतो त्यावर तिची श्रद्धा असायला पाहिजे होय, 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 होय. तिच्या मनात माझ्याविषयी जर शंका असेल हा. तर त्या विधीला सिद्धी प्राप्त होणार नाही बाबा, काय शंका घेतली नाही. जर ती पालिकेत तयार आहेस तू आम्ही आहे तिथे बरोबर काय करते ये बालिकेशी पुढे ये बालिके तुझं नाव सांग राणी नाव तुझं. हा मला माहिती आहे आणि तू गेली 5 वर्ष तुझ्या संसाराच्या वेळीवर फुल उमलावं म्हणून प्रयत्न करतेस आपण त्यासाठी एक विधी करावा लागणार आहे तुला इकडे सांगतोय हे बघ, आपण- हे मला चमत्कारी बाबा आहे. बाबांनी कशी असे हवेमध्ये हात फिरवला आणि अशी सोन्याची चेन काढली चमत्कारी बाबा आहे. हात फिरून सोन्याची चेन काढली होय. असा हात फिरवला हो, असा फिरवला. हात फिरवला हा. आणि अशी सोन्याची चेन बाहेर काढली हा. हो. एवढं काढली, एवढं चमत्कारी बाबा. तेच तुला सांगतोय काय? त्या बाबानं जे आता तुम्हाला करून हा. दाखवलं ते काय चमत्कार करून दाखवला अहो, मग नाही हवेत कशी काय? साधी हात चाला की त्यानं तुम्हाला करून दाखवले त्याने ज्यावेळी हवेतनं असा हात फिरवला बर. आणि तुम्हाला सांगितलं मी काहीतरी चमत्कार करतोय हा. त्यावेळी त्याच्या हातामध्ये हा. हा असा नकली अंगठा होता नकली? आणि ह्या नकली अंगठ्यामध्ये हा. त्यानं ही चेन लपून ठेवलेली होती बरं. आणि त्यानं तुमच्या सगळ्यांची नजर चुकवून हं. हा नकली अंगठा त्याच्या अंगठ्यातून बाहेर काढला हा. आणि ही जी चेन आहे हा. ती तुम्हाला सगळ्यांना दाखवली आणि तुम्हाला वाटलं बाबांना हवेतनं काहीतरी हात फिरून सोन्याची चेन वगैरे बाहेर काढलेली आहे असं झालं होय? तर असे कोणी बाबा बुवा मांत्रिकांचे हा. हवेतून हात फिरून हा. एखादी वस्तू हा. बाहेर हा. काढण्याचा दावा करत असतील हा. तर त्याला म्हणावं की तुझ्या शरीरापेक्षा एखादी कोणतीही मोठी वस्तू बर. असं हवेतनं हात फिरून बाहेर काढ बर, आणि बर. काय केलं त्या बाबांना कापूर कापूर हा. शिष्यानं असं जाळ जाळ- जाळ जाळ- खोदलं. जाळ- 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 हा. जाळ- हा. हा. आणि बघूया कुठे आहे तुझा कापूर. हे ठरवते. हे खरं तुला सगळ्यांना एवढं खाल्लं, तेच काय काय चमत्कार पडलं, बसून होती. हा कापूर तू सुद्धा खाऊ शकतो मी कसं काय? मरेन की. हे दाखव. काय करताय? दिसलं बघा, जवळ आहे. हा, याने बी खाल्लं की. एवढं चमत्कारी बाबा. काय? की हा कोणता चमत्कार नाही आवाज होतो का? हा साधा विज्ञानाचा नियम आहे हा, हा. तिनं तिच्या भक्तानं जो काही खाल्लं हा. ते काही एखादा चुलीतला विस्तव वगैरे अहो, आणून तुला काढला का? काय नॉर्मल तुम्ही काय खाल्ला? कापूर खाल्ला? तर कापूर हा. हा संप्लवनशील पदार्थ आहे संपलं असेल. संप्लवनशील पदार्थ आहे संपलं असेल कापूर म्हणजे? जाळल्यानंतर कापराची राख होत नाही होय काय? तर तो हवेत त्याची ज्वाळा बनून हा, हा, विरघळून हा, जातो हा, हा. त्याची राख बनत नसल्यामुळे तो हा. जिभेला भाजला नाही हा. आणि ज्यावेळी हा. तो तिनं जाळून तिच्या जिभेवरती ठेवला हा. त्यावेळी तिने जीभ आत घेतलेली का नाही तू सगळ्यांना दाखवलं तिने. सगळ्यांना दाखवण्यासाठी हा. तिनं ती जीभ बाहेर घेतली पण ती हो. सगळ्यांना दाखवण्यासाठी जीभ बाहेर नव्हती मग? तर त्या ज्या आगीच्या ज्वाळा आहेत हा. त्यांच्या टाळ्यांना भाजू नयेत हा. म्हणून तिनं ती जीभ बाहेर घेतलेली हा, होती हा. आणि हा. तो संप्लवनशील पदार्थ कापूर असल्यामुळं हा. त्याची राख झाली नाही तो तिच्या जिभेला भाजला नाही हा हा. साधा विज्ञानाचा नियम आहे असं घेतला आणि असं बोटावरती असं तोडलं बघा. यात कसं तोडता येईल बघा. असंच हे केलं. बघा. हा. त्या आयाचं तोडलं का नाही त्यावर आणि वजन वाढवलं. कुठलं काय वजन वाढवलं ते बेल हे वाढवलं. बेल घेतला. हा. लावायला तर हे जे प्रश्नचिन्हासारखं दिसणार हा. आकाराचं जे काही वस्तू आहे हा, हा. ती तू सुद्धा हा. मी सुद्धा आणि इथं असणारा कोणीही व्यक्ती हा. आपल्या बोटावरती सहज तोडू शकतो तसं काय? कोणतरी या इकडं हा. हे बघ कोणी या लगेच या. बरं, बरं, बरं. समोर कर बोट. हा. हे बघ. अरे, हे हा मी इथं बसणार आहे. आणि मगापासून मी सांगालोय की हा चमत्कार नाही
तर हा सुद्धा विज्ञानाचा साधा नियम आहे. आपण ज्या कोल्हापूरमध्ये राहतो, कोल्हापूरचं जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वारातून कोल्हापूरमध्ये एंट्री केल्यानंतर तारा राणींचा पुतळा आहे. तो तारा राणींचा पुतळा आहे, तो तिच्या घोड्याच्या 2 पायाच्या वरती उभा आहे. तर हा साधा विज्ञानाचा नियम आहे, गुरुत्व मध्याचा नियम. हे जे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामध्ये जो बेल्ट ठेवलेला आहे तो एका तिरप्या रेषेमध्ये आहे आणि याचं जे सगळं वजन आहे ते याच्या पुढच्या बाजूला एका केंद्रस्थानी आलेला आहे. त्याच्यामुळं ते आपल्या बोटामध्ये सहज असं तोलू शकतं. जसं त्या तारा राणीचा जो पुतळा आहे तूही तोलू शकतो. अरे मला मिळालं की तर हा काही चमत्कार नाही. ते झालं तू बरोबर आणि सांगितली अगदी हा हा जो काही चमत्काराचा दावा त्या बाबाने केला तो चमत्कार तू सुद्धा करू शकतोस आणि इतर कोणी व्यक्ती करू कसा शकतो. करणार? हे बघ, हे जे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक देवऋषी आहे हे काही एकटे असे फिरत असतात का? आता जो आलाय तो एकटा आलाय का? नाही. त्याच्यासोबत तिचे भक्त आहेत. जसं त्याच्यासोबत काही भक्त आहेत तसे त्याचे भक्त समोर जे काही प्रेक्षक आहेत जे काही भक्त आहेत त्यांच्यामध्ये असतात. हे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन फिरत असतात. काही भक्त त्यांच्या सोबत असतात आणि अनेक भक्त त्याने केलेले समोर प्रेक्षकांच्या मध्ये बसलेले असतात. ज्यावेळी त्या ऋतुजानं तिथली एखादी वस्तू उचलली, ती घड्याळ होती ना, तर ती उचलली त्यावेळी त्या बाबाचा भक्त जो होता तो समोर बसलेला होता आणि त्या ऋतुजानं उचललेली जी वस्तू होती ती त्यानं बघितलेली होती. ज्यावेळी बाबानं त्या प्रत्येक वस्तू सोबत बोलण्याचं नाटक केलं त्यावेळी तो बाबा त्या वस्तू सोबत बोलता बोलता तिथं असणाऱ्या त्याच्या भक्ताकडे बघ त्या कोपऱ्याला बसला माहिती काय, त्याच्याकडे बघत होता आणि त्याच्याकडे बघत होता. आणि ज्यावेळी त्या ऋतुजाने उचललेलं घड्याळ जे होतं ते तिनं उचललं त्यावेळी तिनं बाबांना हाताची घडी घालून इशारा दिला आणि मग बाबांना समजलं की जी उचललेली वस्तू आहे ते घड्याळ आहे ते बाबांना समजलं. तर अशा काही फसवणुकीच्या गोष्टी करून हे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक आपल्यासारख्या लोकांना फसवत असतात. ही सळी जिभेतनं आरपार केली असं तू म्हणतोय. ही सळी आहे ही तू सुद्धा तुझ्या जिभेतनं आरपार करू शकतो. आपल्या शरीरावरती असे काही बिंदू आहेत ज्याच्यातून एखादी टोकदार वस्तू आरपार केली तर रक्त येऊ शकत नाही, पण एखादी खूप धारदार वस्तू आपल्या शरीरातून आरपार गेल्यानंतर जीव जाण्याचा धोका असू शकतो. आता जो तिनं चमत्कार केला तुला करून दाखव. हे बघ, तिनं बाबानं काय केला की इथं असणाऱ्या मुलांना चक्कर येऊ नये म्हणून समोर रुमाल धरला. बरोबर ना? पुढच्या येऊ नये बरोबर. तर हे बघ त्या जे बाबाने तुम्हाला चमत्कार करून दाखवला तर त्या बाबा बुवा मांत्रिक तांत्रिकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. तुम्हाला दाखवत असताना त्या बाबानं ही सळी दाखवली सगळ्यांकडून आपण चेक करून घेतली, पण आपल्या जिभेमध्ये घालत असताना त्याने ही सळी घातली आणि सळी जिभेतून आत घातली नाही तर आपली जीभ जी आहे ती या सळीतनं आरपार घातली. आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की या बाबानं आपल्या जिभेतनं सगळी आरपार घातली. अहो पण आमचा बाबा आहे की नाही, हे आमचे अन्य मित्रांनी हिला कधी मूल होत नव्हतं पण तिला आशीर्वाद देणार होता, विधी करणार होता, पण ते तर काय खरं आहे? 350-400 वर्षांच्या पूर्वी संत तुकारामांनी सांगून ठेवले नवसे कन्या पुत्र होती तर का करावा लागे पती. तर एखाद्या शारीरिक आजारामुळं शारीरिक व्याधीमुळं असे महिलांच्या मध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. एखाद्या चांगल्या शारीरिक डॉक्टरांच्याकडे जाऊ त्याच्यावरती आपण उपाय घेऊ शकतो. हे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक देव ऋषी हे अशा संधीचा फायदा घेऊन अशा आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या कडून शारीरिक शोषण करून घेतात, मानसिक शोषण करून घेतात आणि त्याच पद्धतीने लैंगिक शोषण सुद्धा करत असतात. तर यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. नाटक इथं संपलेलं आहे. फक्त नाटकात काम केलेल्या आता आजसाठी
आहे मी नाटक संपवलेलं आहे. याच्या पुढे अजून काही भाग असतो तो मला तुमच्या बरोबर चर्चेतून घ्यायचा आहे. नंतर हा कार्यकर्ता अजून काही लोकांच्या सोबत बोलत असतो. आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे, पहिल्यांदाच आपण करतोय. त्याआधी नाटकाच्या कार्यकर्त्यांनी, हे कुणी कलाकार नाही प्रोफेशनल, आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांची ओळख करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा इकडं उभी आहे, त्याचा युनिफॉर्म वगैरे तो कॉलेजमधून आलेले आहे. आपल्याच शहाजी लॉ कॉलेजमध्ये ती लॉचं शिक्षण घेते, 3ऱ्या वर्षाला आहे, 5 वर्षाचा लॉ आहे, 3ऱ्या वर्षाला शिक्षण घेते. मानसी बुळुरे, ती पुरुषोत्तम नाट्य स्पर्धेमध्ये, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यानं कॉलेजच्या वतीने केलेल्या नाटकामध्ये बक्षीस मिळवलेलं आहे. कोल्हापूर शहर शाखेची कार्यकर्ती आहे मानसी. म्हणजे कॉलेजचं शिक्षण घेत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये सहभागी असते.